कुणी न्याय देता का हो न्याय? वाळपई नवोदयाला कुणी न्याय देता का हो? खरंच न्याय हा केवळ आणि केवळ श्रीमंतांचीच मक्तेदारी आहे. गरीबाला न्याय मिळूच शकत नाही. खरं आहे. खुद्द न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानंतर वरच्या कोर्टात जाऊन स्थगिती मिळवणं आणि राजकीय वजन वापरून शेवटपर्यंत एखाद्याला न्यायापासून वंचित ठेवणं हे कितपत योग्य असं वाटतं तुम्हाला? एवढंच नव्हे तर न्याय द्यावा लागेल म्हणून एखाद्या व्यक्तीचा शेवट कधी होतो याची वाट पाहणं एवढ्या थरापर्यंत या लोकांची मदार जाऊ शकते. याला नेमकं काय म्हणावं? मित्रांनो, काय काय म्हणून सांगायचं? किती म्हणून पंचनामे करायचे? कुणाला म्हणून शिंगावर घ्यायचं? एवढं करून राजकीय शत्रुत्व ओढवायचं आणि त्याचे चटके सहन करत राहायचं. पण करणार काय? आपली जातच पत्रकाराची म्हटल्यावर मेल्याशिवाय खोड जाणार नाही ही अशी. नमस्कार, मी किशोर नाईक गावकर. आजच्या पंचनामाचा विषय शिक्षणासंबंधीचा आहे, पण प्रकरण न्याय अन्यायाबाबतचं आहे. वाळपई येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या दुरावस्थेबद्दल आपल्याला ठाऊकच असेल. गरीब, सामान्य आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांना मोफत क्वालिटी शिक्षण देणारी ही संस्था आज केवळ सरकारी दुर्लक्षितपणाची बळी ठरली आहे. इथे कुण्या बड्या हस्तींची मुलं असती तर झटपट हा विषय सुटलाही असता. पण इथे गोरगरीब सामान्य जनांची मुलं शिकतात. ती देखील शिकून मोठी होतात, नाव मिळवतात. आता हे एवढं इथं घडतंय म्हटल्यावर त्याचा कुणाला तरी हेवा वाटणारच की हो. चला तर आपण हा नेमका काय विषय ते आधी समजून घेऊया. केंद्र सरकारच्या मानव विकास मंत्रालयाअंतर्गत जवाहर नवोदय समिती ही स्वायत्त संस्था 1985 साली स्थापन करण्यात आली. या समिती अंतर्गत देशातील विविध ग्रामीण जिल्ह्यात प्रत्येकी एक नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आलं. गोव्यासाठी दक्षिणेत काणकोण आणि उत्तरेत वाळपई येथे नवोदय विद्यालयांची स्थापना झाली. इयत्ता 6वीत पहिल्या प्रथम इथे लेखी परीक्षेतून निवड झालेल्यांना प्रवेश दिला जातो. यापूर्वी फक्त 10वी पर्यंतच इथे शिक्षण मिळायचं. आता 12वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय इथे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मूल्याधिष्ठित दर्जात्मक मोफत शिक्षणाची सोय इथे आहे. मुलांना स्वावलंबी बनवण्याबरोबरच राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यालायक पात्र बनवण्याचं श्रेय या संस्थांना जातं. या शाळा निवासी पद्धतीच्या आहेत. 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात, तर उर्वरित 25% शहरी भागातील असतात. 1/3 जागा या मुलींसाठी असतात. 3% जागा या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. सध्या वाळपई नवोदय विद्यालयात सुमारे 290 विद्यार्थी आहेत. CBSE बोर्ड अंतर्गत इथे शिक्षण दिलं जातं. विशेष म्हणजे दरवर्षी उच्चांक टक्केवारी मिळवून इथं विद्यार्थी यश संपादन करतात. या संस्थेत शिक्षण घेऊन अनेकांनी विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. सरकारी प्रशासनातही या विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी सेवा बजावत आहेत. मग प्रश्न काय? सांगतो. नवोदय विद्यालय गोव्यात आणण्याचं श्रेय हे माजी मुख्यमंत्री आणि पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे यांना जातं. त्यांनी आपल्या 70 तालुक्यात या संस्थेची 1988 मध्ये पायाभरणी केली. सध्याची वाळपई येथील राखीव पोलीस मुख्यालयाची इमारत म्हणजेच पूर्वीचं नवोदय विद्यालय, तिथे ही संस्था सुरू झाली होती. आता ही संस्था मासोर्डे येथे स्वतंत्र कॅम्पसमध्ये स्थलांतरित झाली आहे. राज्य सरकारने निशुल्क जमीन उपलब्ध करून देण्याच्या अटीवर केंद्राकडून या संस्था मंजूर केल्या जातात. राणे यांनी नवोदय विद्यालयासाठी मासोर्डे येथे सर्वे क्रमांक 41/1 या जमिनीत 1,17,950 जमीन 1991 साली ताब्यात घेतली. या ठिकाणी संस्थेचे स्वतंत्र कॅम्पस उभारण्यात आले आणि 2002 मध्ये हे विद्यालय मासोर्डेत स्थलांतरित करण्यात आलं. आता विषय आहे अलवारा जमिनीचा वाद. सरकारने मासोर्डे येथे या विद्यालयासाठी ताब्यात घेतलेली जमीन ही अलवारा पद्धतीची होती. या प्रकरणी मारिया फिलोमिना पिन्हो व इतरांनी
डिचोली विशेष सत्र न्यायालयाकडे याचिका दाखल केली। हा खटला म्हापसा सत्र न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आला। न्यायालयात प्रदीर्घ लढा देऊन अखेर 2005 साली म्हापसा सत्र न्यायालयाने मारिया पिन्हो यांच्या बाजूने निकाल दिला। या भव्य कॅम्पसमधील विद्यालयाच्या इमारती पाडून ही जमीन पूर्ववत करून जमीन मालकाला द्यावी असा ऐतिहासिक निवाडा देण्यात आला। या निवाड्यानंतर विद्यालयासमोर भीषण संकट ओढवले। नवोदय विद्यालय आणि राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेऊन या निवाड्याला आव्हान दिले। 2006 साली खंडपीठाने सत्र न्यायालयाच्या निवाड्याला अंतरिम स्थगिती दिली, पण या जागेत कसल्याच पद्धतीचा बदल करू नये अशी अट घातली। 2006 सालच्या या अंतरिम स्थगिती आदेशाची साडेसाती मात्र आजही गेली 15 वर्षे या विद्यालयाला पिडते आहे। आता न्याय मिळूनही न्यायापासून वंचित आहे। सत्र न्यायालयाने न्याय दिला, पण हायकोर्टाने स्थगिती देऊन तो अडवला। या स्थगिती आदेशामुळे विद्यालयाची दुरुस्ती विस्तार अडकलाय। विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी तयार झाल्या आहेत। मुळातच हे विद्यालय जंगली भागात असल्यामुळे कुंपणही घालता येईना। अनेकांनी कंटाळून आणि भीतीपोटी मुलांना काढले। अंतरिम स्थगिती 2006 साली देण्यात आली, त्यावेळी राणे हेच मुख्यमंत्री होते। त्यांनी हा प्रतिष्ठेचा विषय बनवून ही जागा सरकारचीच आहे असा हेका कायम ठेवला। यानंतर दिगंबर कामत मुख्यमंत्री बनले, पण त्यावेळी राणे हे सभापती होते आणि हे प्रकरण काही पुढे जाऊ शकले नाही। सगळे पालक देव पाण्यात ठेवून पर्रीकर मुख्यमंत्री बनण्याची वाट पाहू लागले। 2012 मध्ये पर्रीकर मुख्यमंत्री बनले। जेवढ्या गतीने पालकांचा उत्साह वाढला तेवढ्याच गतीने ते उतरलाही। पर्रीकरांनाही शेवटपर्यंत या विषयावर तोडगा काढता आला नाही, कारण इथे सामान्यांना न्याय देण्याची इच्छाशक्तीच मुळी कुणातच दिसत नव्हती। शेवटी आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता वाहणाऱ्या पालकांनाच स्वतःच्या खर्चाने जनहित याचिका दाखल करावी लागली। हायकोर्टाने तात्पुरत्या दुरुस्तीसाठी परवानगी दिली। तिथून काही प्रमाणात GSIDCच्या मार्फत दुरुस्ती करण्यात आली। लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री बनले, पण तेही हा विषय सोडवण्यात अपयशी ठरले। शेवटी डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या रूपात एक नवा आशेचा किरण पालकांना दिसू लागला। डॉक्टर सावंत मुख्यमंत्री बनल्यानंतर सातत्याने पालक या विषयाचा पाठपुरावा करतायत। डॉक्टर सावंत यांनी अनेक बैठकाही घेतल्या, जमीन मालकांकडे चर्चा करून तोडगा काढण्याचाही प्रयत्न केलाय, पण कुठेतरी या प्रयत्नांना यश येत असल्याचे अजिबात दिसत नाही। आता नेमकं जमीन मालक आणि पालकांना काय वाटतं ते बघू। जागो आमचो, त्रास आम्ही भोगले, जमीन आमची गेली, उत्पन्न आमची गेली, आणि गव्हर्मेंट सांगता आपूण जी रेट तुमकां दिता ती तुमी घेवपाची म्हणून। हें कशें जावंक शकता? म्हणजे गव्हर्मेंट खंय तरी हांगा सर्वसामान्य मनशाक काबार करूंक सोदता कसो जालें। हे काँग्रेसीच्याय टायमार आसलें। हांव BJPचेर आरोप करिना, BJP आतां खंय तरी फसल्या कशी दिसता म्हाका ह्या हितून। सध्या तरी कितें चालू? कोर्टा बद्दल कितें चला म्हटल्यार फायनल हियरिंगेक आमची केस आसली, पूण आतां ती 6 वर्सां जाली, फायनल हियरिंगूच येयना। आतां हितून गव्हर्मेंट फिक्सिंग करता काय कोण फिक्सिंग करता म्हाका कांयच कळना हितून। आनी अशें लोकांचो विश्वास मागीर कोर्टाचेर सुद्दां उरचो ना, कित्याक ज्युडिशरी जर आमकां जस्टीस दिवंक शकना जाल्यार म्हाका दिसना। आतां आमी पळोवंक शकता तश्यो कितल्योश्योच गजाली आसा जे गव्हर्मेंट आपणाक जाय ते फाल्यां अपील पिटिशन फायल करता, 2 दिसांनी तेजो निकाल येता। जाल्यार ह्योच केशी ज्यो सर्वसामान्याच्या गरीब लोकांच्यो ज्यो केशी आहा, ज्यो तेंच्या फावरार जावपाच्यो आसा, त्योच केशी कित्याक 6 वर्सां कोर्टान उरता? आमच्या आतां पळय इतले वर्सां 25 वर्सां सुमार जाली तो कोर्ट चलता, आजून काय आमकां तेणी हें कांय दिवंक ना। काय आनीक फुडें कोर्ट चलता आसतनाच आनीक फुडें फोडून वयता। कितें तरी ते पार्टी कॉम्पेन्सेट करून जावं रिहेबिलिटेशन करून हे समस्येचेर बेग्यांतल्यान बेग्यान तोडगो काडचो। सगळ्या आमचे वाळपय मतदारसंघाचे आमचे आमदार बाब विश्वजीत तेणीय बी हेतून लक्ष घालून हे समस्येचेर तोडगो काडचो। हांगा म्हत्वाच्यो म्हणटात तश्यो 2 मोठ्यो आयज समस्या जावन गेल्ल्यो आसा।
ही शाळा रिजर्व झोनान आसल्या कारणान ही शाळेक कंपाऊंड ना, तेका लागून हांगा रानटी जनावरांचो त्रास भरपूर भुरग्यांच्या भवितव्याच्या दृश्टिकोनांतल्यान जावन त्रास आसा. दुसरें म्हणजे हांगा 11वी 12वीक सायन्स स्ट्रीम ना, तेका लागून 10वी जाल्या नंतर बरीचशीं भुरगीं हांगासून शाळा सोडून वयता. ती सुद्दां एक मोठी समस्या हांगा जावन गेल्ली आसा. तेन्ना हांव परत एकदां आमच्या मुख्यमंत्र्यांक विनंती करता, तेणी हेतून लक्ष घालून हो विशय हायकोर्टांत गव्हर्मेंटान AG साहेबाक घेवन तडीक लावचो आनी भुरग्यांच्या भवितव्याचें चिंतचें. आनी हे आमचो हितून कोणाचोच पालक जावं टिचर जावं सगळी नवोदय विद्यालय समिती आहा हेंचो हेतून वैयक्तीक स्वार्थ हो कोणाचोच ना. तेन्ना सरकारान ही गोश्ट बेग्यांतली बेग्यान पार्टीकूय बी ते विश्वासान घेवन धसाक लावची. जिथे जेमतेम गोयकार मुलं शिक्षण घेतात त्या IIT साठी अट्टहास करणारे सरकार 100% शेकडो गोयकार मुलं शिकतात त्या नवोदय संस्थेप्रती इतकी असंवेदनशील कशी काय असा प्रश्न पडतो. मारिया पिन्हो यांना बाजार भावाप्रमाणे भरपाई दिली तर हा विषय संपतो. एका आमदाराला जमिनीच्या बदल्यात बाजार भावाने भरपाई मिळू शकते, तर या गरीब महिलेला का मिळू शकत नाही, हा सध्याचा मोठा प्रश्न आहे. उत्तर गोव्याचे खासदार श्री श्रीपाद नाईक यांच्याकडे फेऱ्या मारून पालक आणि शिक्षक थकले. गेली अनेक वर्षे या जिल्ह्याचे ते प्रतिनिधित्व करतात. केंद्रात मंत्रिपद असूनही आणि त्यांच्या अखत्यारीत हे विद्यालय येत असूनही याबाबत तोडगा काढण्यात ते अपयशी ठरले. सरकारने एकतर पर्यायी जागा शोधावी, तिथे नवीन विद्यालय उभारण्याचीही केंद्राची तयारी आहे, पण गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळून ही मुलं यशस्वी होतात याचाच मुळी कुणाला तरी मत्सर किंवा हेवा तर वाटत नसावा. केंद्राच्या मोठमोठ्या प्रकल्पांसाठी लाखो चौरस मीटर जागा शोधण्यासाठी कमिट्या काढणारे सरकार नवोदय विद्यालयावर मात्र अन्याय करीत आहे. या पंचनामाच्या निमित्ताने आम्ही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना विनंती करतो, मुख्यमंत्री साहेब, नवोदय विद्यालयाचा हा विषय निकाली काढा. या पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे नक्कीच तुम्हाला आशीर्वाद मिळतील. अजूनही वेळ गेलेली नाही. हे पवित्र काम करून तुमच्या कार्याची नोंद इतिहासात नोंद होऊ द्या, एवढीच तुमच्याकडे प्रार्थना करतो. तर हा पंचनामा इथे संपूया. अशाच पद्धतीनं नव्या विषयांचा शोध घेऊन त्याचे पंचनामे आम्ही करणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.